औरंगजेबाच्या कबरीजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांसह राखीव पोलिसांची तुकडी तैनात केली आहे। औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्याने होत असलेल्या विधानांच्या नंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। संभाजीनगरच्या औरंगजेबाच्या कबर परिसरातला बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांसह एसआरएफची एक तुकडी तैनात केली आहे। औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्याने होत असलेल्या विधानांच्या नंतर सतर्क म्हणून पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे आणि तीच कबर तोडावी अशा पद्धतीची सध्या मागणी सुरू आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय की खुलताबादमध्ये कबरीच्या रस्त्याकडे जाणारे सर्व मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 4 रस्ते या ठिकाणी कबरीकडे जातात खुलताबादमध्ये आणि या 4ही रस्त्यांवर आपण बघतोय की पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। 4 ठिकाणी अशा पद्धतीने चेक पॉइंट बनवलेले आहे आणि जवळपास 15 ते 20 पोलिसांचा बंदोबस्त तिथे आहे। कुणी आंदोलक त्या परिसरात जाऊ नये, कुणी घोषणाबाजी त्या परिसरात होऊ नये म्हणून ही सगळी दक्षता आपल्याला घेतलेली दिसते। आणि या प्रत्येक चेक पॉइंटवर जवळपास 15 ते 16 पोलीस तैनात केलेले आहेत। सोबतच खुलताबादमध्ये एसआरपीएफची एक तुकडी सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून ही सगळी सिक्युरिटी सध्या या ठिकाणी आहे। औरंगजेबाची कबर तोडावी अशा पद्धतीची जोरदार मागणी सुरू आहे। अगदी राजकीय नेते सुद्धा ही कबर तोडावी अशा पद्धतीची मागणी करतायत। किती दिवसांसाठी याबाबत माहिती नाही, मात्र सध्या तरी इथं बंदोबस्त कायम असेल असं सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।